आणि याला सुद्धा बारामतीच्या धर्तीवर बारामतीने अकॅडमीला चालवा केलेला आहे. तशी एखादी अकॅडमी, कारण हे महानगरपालिकेनं होणारच नाही की आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी कशी याला बैठक लावता येईल. आणि हा पाण्याचा की आमच्या सुरपूर पाणी पुरवठ्यापासून काही मतमतांतर झालेली होती आणि मग कुठून पाणी घ्यायचं याबद्दल मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली. शहराची पाणी पुरवठ्याची जी फिल्टरची व्यवस्था आहे त्याचा परिपूर्ण करण्यामध्ये महानगरपालिकेला यश मिळालं. म्हणजे त्यांना 90 MLD रोज पाणी लागते. त्याच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. आज हाळवणकर साहेबांच्या आणि आयुक्त देवटेंच्या विनंतीवरून मी आज सण असताना सुद्धा इचलकरंजी शहरामध्ये आपण जी विविध विकास कामं केलेली आहेत, पहिल्यांदा याचा उल्लेख त्यांनी केला. जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या नावानं लिंगायत समाजासाठी एक अतिशय चांगलं गार्डन आज इथे विकसित झालेलं आहे. खरोखर चांगलं विकसित झालेलं आहे. मी ते पाहिलं, कारण असे जवळजवळ 20 गार्डन आढळकर साहेब मी माझ्या कागल नगरपालिकेच्या हद्दीत केलेले आहे. परंतु आता याची खरी जबाबदारी ही महानगरपालिकेची असते. परंतु सार्वजनिक इमारत असेल किंवा कुठलाही प्रकल्प असेल त्याची व्यवस्था महानगरपालिकेकडून कुठल्याच होत नाही सर. कारण निधीची तरतूद नसते, मनुष्यबळाचा अभाव असतो. आणि म्हणून ते बसवेश्वर महाराजांचं जे गार्डन आहे ते लिंगायत समाजाचं एक मंडळ आहे, ते चालवायला घ्यायला तयार आहे. उत्कर्ष मंडळ वाटते त्या गार्डनमध्ये थोडंसं आपल्याला ठिबक केलं पाहिजे, त्यानंतर एक वॉचमन ठेवला पाहिजे, संध्याकाळी लाईट लावला पाहिजे, अशा अनेक व्यवस्था ते मंडळी करतील. मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की मंडळाची सगळी जबाबदारी उद्यानाची त्या मंडळावर सोपवा, त्याचा ठराव करा. वाटते ते निश्चितपणाने आयुक्त करतील आणि त्याची चांगली देखभाल ही मंडळी करतील. दुसरं, अचानकपणानं भाऊसाहेब आवळे यांनी मला आज गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या त्या खनीमध्ये शहापूरला जी व्यवस्था केलेली आहे ते दाखवायला नेलं आणि माझ्या हस्ते पहिल्या गणपतीचं आपलं विसर्जनही झालं. त्या तरापावर मी उभारलो पण तुला पडलो नाही. त्या तरापा होताच थोडासा लडबडला तो माझ्या वडिलांना, खरं तो स्थिर राहिला. आणि खरोखर एक मला मी आयुक्ताला सांगितलं की अतिशय एक पर्यटनाचं स्थळ होण्यासारखी जागा आहे. आता पाणी हे पावसाचंच आहे, जिवंत पाणी नाही. म्हणजे उन्हाळ्यात किती पाणी राहते मला माहिती नाही, परंतु तिथं जर भोवतीनं आपण लाईटिंग केलं, टॅप केले, थोडंसं लोकांना फिरण्याच्या दृष्टीनं चांगलं जर केलं, बोटिंग वगैरे कागदला आम्ही फार चांगलं केलेलं आहे. वाटतं आत्ताच मी गेल्या वर्षी 20 कोटी आणि यावर्षी 20 कोटी ड्युटी साहेब एकूण 28 कोटीपेक्षा जास्त मी रक्कम तुम्हाला इचलकरंजी महानगरपालिकेला दिलेली आहे. वाटतं 1-2 कोटी याच वर्षी खर्च करून तो आपला जो शहापूरचा खण आहे ती जर व्यवस्थित करता आली पहिला टप्पा तर मला पर्यटनाच्या दृष्टीने एक चांगलं काम होईल. इचलकरंजीच्या नागरिकांना संध्याकाळी फिरण्यासाठी, तरुणांना सकाळी व्यायाम करण्यासाठी फार मोठा उपयोग त्याचा होईल असं मला वाटतं. त्यानंतर दुसरं, आपल्या शहराची पाणी पुरवठ्याची जी फिल्टरची व्यवस्था आहे त्याचा परिपूर्ण करण्यामध्ये महानगरपालिकेला यश आलेलं आहे. म्हणजे त्यांना 90 MLD रोज पाणी लागतंय. आता 108 MLD हे फिल्टर होण्याची व्यवस्था आता महानगरपालिकेने केलेला आहे. आज संप जो केलेला आहे त्याचा शुभारंभ आणि लोकार्पण झाला. अजून पंप बसायचे. मी लवकरात लवकर ते पंप बसवून इचलकरंजी शहराला आपण भरपूर आणि स्वच्छ पाणी द्या. आता पालकमंत्री म्हणून मी अनेक वेळा याचा आग्रहानं अनेक वेळा मी निवेदन केलेलं आहे की आमच्या सुरपूर पाणी पुरवठ्यापासून काही मतमतांतर झालेली होती आणि मग कुठून पाणी घ्यायचं याबद्दल मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली
आणि मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आणि त्यांनी अहवाल दिलेला आहे. आता पालकमंत्री म्हणून आपले इथले लोकप्रतिनिधी म्हणून माजी लोकप्रतिनिधी हरवंत साहेब असतील, खासदार दिलसिंग माने असतील, आमदार प्रकाश आवाडे असतील, त्यांना मी विनंती करेन की आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी कशी याला बैठक लावता येईल आणि हा पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल हे आपण बघावं. मी निश्चितपणानं आपण इचलकरंजीला वचन देतो पालकमंत्री म्हणून की इचलकरंजीकरांना 24/7 चांगलं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळावं यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी करीन असा विश्वास मी या निमित्ताने देईन. अहवालामध्ये ज्या बाबी असतील त्या काही मला माहिती नाही, परंतु त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा सुद्धा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आज इथं राजाराम जे तुमचं स्टेडियम आहे ते फार स्टेडियम राजाराम धारवट होतं. हा नगरात माहिती आहे ना, लॉंग काय तर केलं होतं त्यांनी. हा तर मला वाटते थोडंसं अपुरं स्टेडियम राहिलेलं आहे. मी मगाशी कमिशनर विचारत होतो एकदा पूर्ण कसं करता येईल. आणि ह्याला सुद्धा बारामतीच्या धर्तीवर बारामतीने अकॅडमीला चालवा दिलेला आहे. तशी एखादी अकॅडमी, कारण हे महानगरपालिकेनं होणारच नाही. एवढ्या वर्षात पत्रे बंधायला झाले नाही, त्याचं मेंटेनन्स कसं होणार. आणि मला वाटतं की आपण ह्याला सुद्धा अकॅडमी प्रॉपर दिलं पाहिजे अशी माझी आहे. बघा काय करतो, दिवस फार कमी राहिलेले आहे. कुणी पुढाकार घेतला, कोणी अकॅडमी चांगली करणार असेल आयुक्तांना मी सांगतो ना तेच ते करा, त्याशिवाय याचं मेंटेनन्स होणार नाही. आणि म्हणून या इचलकरंजी शहरात हा एक कोल्हापूरचं वैभव शहर हे इचलकरंजी शहर आहे. तर ही जिल्ह्याची उपजिल्हा राजधानी आहे आणि म्हणून जितकं कोल्हापूरला महत्व आहे तितकंच इचलकरंजी करावं आणि म्हणून त्याची शोभा वाढवणं, त्याच्या वैभवात भर घालणं. आणि या इचलकरंजी शहर हे कामगारांचं शहर आहे, फार मोठं शहर आहे. सर्व जाती धर्माचे लोक गोविंदानं राहणारं हे शहर आहे. आणि मला वाटतं या शहराचा तसाच विकास होण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की जेवढं प्रयत्न करता येतील या शहराच्या विकासाचे तितके मी निश्चितपणाने करेन. आता दुसरा जो विषय महत्त्वाचा आहे तो IGM हॉस्पिटल. हे IGM हॉस्पिटल हे नगरपालिकेचं होतं, दरम्यान महानगरपालिका झाली, परंतु तिथं पूर्णपणानं मेंटेनन्स किंवा त्याची देखभाल दुरुस्ती ही नगरपालिकेला करता आली नाही. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठं धाडस केलं आणि ते शासनाकडं हस्तांतर करून घेतलेलं आहे. आता परवा विठ्ठल झोपडे आणि काही मंडळी मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याने बैठक घ्यायला लावली आणि तिथं औषधं मिळत नाही, डॉक्टर्स नाहीत, सर्जन नाहीत, अशा अनेक तक्रारी केल्या. आता त्यामध्ये सिव्हिल सर्जन या मुख्य आहेत या जिल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आणि आपले जे 100 बेडेड हॉस्पिटल 200 बेडेड हॉस्पिटलच्या. तर औषधाला कुठलाही पैसा कमी पडला नाही. मी त्यांना सांगितलं इचलकरंजीकरांना मी तुम्हाला आज आवाहन करतो, कसलंही औषध कमी पडलं की मला कळवा. पण तितका पैसा आता औषधासाठी आता दिलेला आहे. आता अडचण जी आहे की सर्जन मिळत नाही. कारण आता कधी ना कधीतरी आपल्याला कायद्यात दुरुस्तीच करावी लागेल. तर MBBS होऊन MD होऊन MS होऊन अनेक डॉक्टर बाहेर पडत आहेत. शासनाचा कोट्यवधी खर्च सुद्धा त्याला होतो. परंतु हे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करायला तयार नाही. त्यामुळे आज आमच्या राज्यामध्ये 12 वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहेत. 9 चालू प्रवेश करण्यासाठी आम्ही आज NMCकडं जी याची अथॉरिटी आहे त्याच्याकडे आम्ही अर्ज केलेला आहे. परंतु ती फॅकल्टी भरल्या नसल्यामुळं आमचं आज नामंजूर झालं. आम्ही अपील केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सुद्धा अनेक जाहिरातीकडून मदत मिळत नाही. यासाठी आता कायदाच करण्याची वेळ आलेली आहे. हळद साहेब, खरं सांगू तुम्हाला, तुमचं IGM वाढायचं असेल, गरिबांचं जर असं आश्रयस्थान राहायचं असेल
तर तुमच्याकडं दुसरं वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी काढल्याशिवाय या कॉलेजची हॉस्पिटलची व्यवस्था होईल असं मला वाटत. आता जिल्ह्याला एकच द्यायचं धोरण आहे. बारामतीला दुसरं दिलेलं आहे. 300-400 कोटीचं आहे. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण समजावून देऊ शकलो तर इचलकरंजी शहर हे मोठे शहर आहे आणि याला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे हॉस्पिटल दिल्याशिवाय ते द्यायचं असेल तर MBBSला परवानगी द्यावी लागेल. आणि जर MBBS वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी झालं तर मला वाटतं अतिशय हा हॉस्पिटल सुस्थितीत चालेल. ज्याप्रमाणे आज CPRला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालय तर ते हॉस्पिटल हे शासकीय आहे त्यामुळे ते शासकीय महाविद्यालय. आज आपण मी वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर फार मोठ्या सुधारणा ते CPRमध्ये केलेल्या आहेत. त्यात आपण शेंडापाटला 1100 बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं आहे. अमित शाह साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होणार आहे. 600 बेडचं जनरल हॉस्पिटल बेडेडचं, 250 बेडचं सुपर स्पेशालिटी आणि 250 बेडचं कॅन्सर असं जवळ 900 ते 1000 कोटीचं आपण त्या ठिकाणी आरोग्य नगरी उभारण्यासाठी उभारलं. त्याला वैद्यकीय नगरी म्हणता येईल. हॉस्टेल्स आहेत, मुला मुलींचे हॉस्टेल्स आहेत आणि वाटते चांगल्या पद्धतीचा लाभ हे आपल्या IGM हॉस्पिटल सुद्धा या पद्धतीचा होईल. पण जो सरकारने निर्णय घेतला पाहिजे, लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला पाहिजे आणि सगळं हे व्हावं अशी आज गणरायाकडे मी प्रार्थना करतो. आणि आज एका चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं. आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी मला आज शुभ दिवशी मिळाली. त्याशिवाय आयुक्तांनी सहाय्यक आमदार, GST आमदार आणि जवळजवळ 1000 कोटीच्या मूलभूतसाठी त्यांनी आमदार 1000 कोटी रुपये ते त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत. मी आयुक्तांना सुद्धा अतिशय धन्यवाद देईन. त्या 2-3 वर्षामध्ये या शहराचा चेहरा आणि मोहरा बदलण्याचं विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या ज्या मागण्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्याबद्दल अजितदादा पवार या राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांच्याकडं GST हे विभाग आहे आणि सहाय्यक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. म्हणून शिंदे साहेबांना विनंती करून आपण या दोन्ही प्रश्नामध्ये जितक्यात लावण्याचा प्रयत्न म्हणतो मी. कारण दिवस फार कमी झालेले आहे. कारण 10 ऑक्टोबरच्या आत कधी बेल वाजणार आहे आपली आचारसंहितेची. त्यामुळं आपण प्रयत्न करू एवढा विश्वास या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणून मी आपले हृदय घेतो. धन्यवाद.